निलंगा येथे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांचा सन्मान। आपला प्रत्येक तरुण हा आर्थिक आणि रोजगाराच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा हेच माझ्यासह आपल्या सर्वांचे स्वप्न आहे। आपल्या या स्वप्नाला बळ देण्यासाठी तसेच मराठा प्रवर्गातील आर्थिक मागास तरुणांना आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या महाराष्ट्र शासन पुरस्कृत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांमधील लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला। येथील डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृह हा सन्मान सोहळा पार पडला। यावेळी तरुणांशी संवाद साधताना नरेंद्र पाटील म्हणाले, राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींच्या हाताला काम देऊन त्यांना उद्योजक बनवण्याच्या उद्देशाने महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून जास्तीत जास्त तरुणांनी योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी करत विविध योजनांची माहिती दिली। तर आमदार निलंगेकर म्हणाले, आपल्या निलंगा मतदारसंघातील आपले हे तरुण उद्योजक स्वतःच्या हिमतीवर नवी झेप घेत आहेत। हे पाहून आणि त्यांच्या उत्कर्षात सरकारचा प्रतिनिधी व त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून सहकार्य करता आले, या गोष्टीमुळे मनाला प्रचंड समाधान वाटले असे ते म्हणाले। तत्पूर्वी महामंडळाच्या आर्थिक योजनेचा लाभ घेऊन नव्याने उद्योग सुरू केलेल्या नवउद्योजकांचा सत्कार करण्यात आला, तसेच त्यांना लाभार्थी प्रमाणपत्र देण्यात आले। या प्रसंगी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सचिन लांबोटे, संजय हलगरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद पाटील जाजुनरकर, सुग्रीव पाटील योजनेतील लाभार्थी नागेश पाटील, युवराज आरीकर, सचिन सूर्यवंशी, अनुराधाताई मरुरे, लक्ष्मण जाधव, भरत जाधव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.